लोकसभा निवडणूक 2024च्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठीची मतदानाची आकडेवारी भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. पण त्याबद्दल काही आक्षेप घेण्यात येत आहे. यावर बोलताना जितेंद्र आव्हाडांनी निवडणूक आयोगाला सुनावत वेगळाच संशय व्यक्त केला. निवडणूक आयोगाने इतका उशीर का केला? निवडणूक आयोग मतदानाचा आकडा देत का नाहीये? टक्केवारीच का दिली आहे? यासह अनेक सवाल उपस्थित करत जितेंद्र आव्हाड नक्की काय म्हणाले तुम्हीच ऐका. असं आहे की त्यांचा हिंदुत्वाचा जो स्टाईल आहे, जो रस्ता आहे तोच फेल गेलाय. 10 वर्ष तुम्हाला त्या नावाखाली निवडून दिलं ना, गॅसचा भाव कमी झाला का? बेरोजगारी कमी झाली का? डॉलरच्या तुलनेत रुपया खूप ताकदवान झाला का? चायना आतमध्ये यायची थांबली का? पॉवर्टी इंडेक्स म्हणजे भारत हा गरिबांचा देश आहे, याच्यातनं तुम्ही बाहेर काढलं का? उलट अजून खाली गेलो. नेपाळ आणि श्रीलंकेपेक्षा आपण खाली आहोत. भुकेच्या इंडेक्स मध्ये पण त्यांच्यापेक्षा खाली आहोत. बेरोजगारीमध्ये तर 84% आहोत. जो रिपोर्ट दिलाय संविधानाला धरून आहे का ही आकडेवारी? नाही, मला हे काही कळतच नाही. कसं काय इलेक्शन कमिशनने काय काढलंय त्याच्या डिटेलिंग तर द्या. तुम्ही आकडा का देत नाही? वोटिंग किती झालं ते तर पहिल्या 2 तासात यायला पाहिजे की इतकं वोटिंग झालेलं आहे, त्याच्यानंतर पर्सेंटेज काढत बसा. गंगा मशीन बंद करताना टोटल तर मारावीच लागते ना, टोटल मारावी लागते ना. हे कशाला करते ते काही कळत नाही. आणि राज्याची वगैरे ठीक आहे, पर्सेंटेज तुम्ही त्या जाहीर करता. मतदारसंघावाईज त्यांचा आकडावारी तर आली पाहिजे. इतर देशात बँड आहे, मात्र भारतात ईव्हीएम जोरात चालू आहे. कारण का इतर देशामध्ये लोकशाहीबद्दल तिथल्या राज्यकर्त्यांनाही चिंता असते आणि इलेक्शन प्रोसेस 4 महिने चालते. मात्र यांना मोजणीची प्रोसेस 5 दिवसही चालू द्यायची नाही. म्हणजे मला आश्चर्य वाटतं. सर्वोच्च न्यायालयाचा सर्वोच्च सन्मान करून मी प्रश्न एकच विचारू शकतो की तुम्हाला या उन्हातानामध्ये 5 टप्प्यात 7 टप्प्यात निवडणुका चालतात आणि मतदानाला मतमोजणीला 5 दिवस लागले तर तुम्हाला त्रास होतोय. नाही, बरोबर नाहीये. का बरोबर नाहीये? माझं मत कोणाला गेलं, जर चिठ्ठीतनं तुम्ही माझं मत सरकवलंय तर ते कोणाला गेलं मला कळलं पाहिजे ना. ती चिठ्ठी माझ्या हातात तर असली पाहिजे. निवडणूक आयोगावर कुठेतरी दबाव आहे का? अशा गोष्टी तुम्ही समोर आणता? निवडणूक आयोग ही कठपुतली आहे. निवडणूक आयोगाची नेमणूक करताना त्याच्यात सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांवरती निवडीमध्ये अडचण येऊ शकेल म्हणून तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायमूर्तींना म्हणजे चंद्रचूड साहेबांना, हिज लॉर्डशिप चंद्रचूडांना तुम्ही त्याच्यातनं बाजूला केलं. त्याच्यासाठी तुम्ही लोकसभेमध्ये कायदा आणला की 2 मिनिस्टर्स, टॉपचे मिनिस्टर्स आणि विरोधी पक्ष नेता हे 3 सदस्य असतील. आता 2 मिनिस्टर जर सत्ताधारी पक्षाचे असतील आणि हा विरोधी पक्षाचा नेता कितीही बोंबलला तर त्याचं ऐकतो कोण? म्हणजे जसं ईव्हीएम मशीन मध्ये बटणं दाबली जातात तशी मी इथे बटणं दाबून दाखवतो. 8 + 4 + 7 = परत एकदा दाखवतो. सीधा अमर सर 8 + 8 + 8 24 बरोबर आहे ना. आता मी ह्याच्यावरती 8 8 8 24 केलं. कॅल्क्युलेटर आहे. ईव्हीएम मध्ये आपण जेव्हा मतं टाकतो
तेव्हा ते सुद्धा कॅल्क्युलेटर प्रमाणेच आतमध्ये जातात. मग त्यांच्या नंबरिंग मध्ये फरक काय येतो हा एक आम्ही प्रश्न विचारला होता. दुसरं, इलेक्शन कमिशननी इलेक्शन झाल्यानंतर 4 दिवसांनी 5 दिवसांनी, म्हणजे पहिला फेज कधी झाला 20 तारखेला आणि आता परवा अजून एक फेज झाला. त्याच्यानंतर आता 4-5 दिवसांनी ही टक्केवारी दिली आहे. या टक्केवारीचा आधी दिलेल्या टक्केवारीमध्ये फरक दिसतोय आणि तो पण 3-3% फरक दिसतोय. हे कसं शक्य आहे? आता जर तुमच्याकडे कॅल्क्युलेटर आहे तर दुसऱ्या दिवशी किंवा रात्रीच तुम्हाला पूर्ण मतदारसंघात किती मतदान झाले कळलंच पाहिजे विधानसभा वाईज. कारण का प्रत्येकाकडे तो प्रिंट येते, किती मतदान झालं ते येतं. त्याचं ॲडिशन केलं की ह्या मतदारसंघात या मतांपैकी इतकी मतं पडली आहेत, म्हणजे एवढं टक्केवारी. मतं कुठे आहेत? मतं देतच नाहीत. किती पडले मतं? फक्त टक्केवारीवर खेळतायत. मतांची जर मोजणी झाली म्हणजे त्या मशीनमध्ये मतं गेलेली आहेत तर ते मशीन सांगतं ना एवढे आकडे गेलेत, एवढी मतं पडली आहेत. तुम्ही एक दिवशी 1 टक्केवारी सांगतात, तिसऱ्या दिवशी 3री टक्केवारी सांगतात. ही मधली 2%-3% वाढ झालेली टक्केवारी आली कुठनं? आणि एवढे दिवस का लागतात तुम्हाला सांगायला? इलेक्शन कमिशनला असं कुठलं मोठं काम असतं? महाराष्ट्राच्या मी लक्षात आणून देतो की हे टप्पे आहेत ना, इलेक्शनचे टप्पे, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, याच्यातच घोटाळा आहे. आणि हे इलेक्शन कमिशनने हे इतका उशिरा का जाहीर केलं? आधी एक आकडा जाहीर केला, आधी एक आकडा लोकांमध्ये फिरला आणि आता नवीन आकडा फिरतो. तेव्हा इलेक्शन कमिशनने ह्याच्याबाबत स्पष्टता द्यावी. लोकांच्या मनात, कार्यकर्त्यांच्या मनात प्रचंड संभ्रम आहे आणि अशा चुकांमुळेच लोकांना ईव्हीएम मशीनवर संशय येतो. जर मी कॅल्क्युलेटरवरती तुम्हाला 1 मिनिटात आकडे देऊ शकतो तर मग ईव्हीएम पण कॅल्क्युलेटरच आहे ना. तुम्ही म्हणता कशी काय चुकणार? तर मग ईव्हीएम मध्ये किती मतं पडली ही संध्याकाळी बाहेर आली पडली पाहिजे. चला तुम्ही चिठ्ठ्या नाही दाखवल्या, अरे कमीत कमी मतं किती पडलं हे तर संध्याकाळी सांगा. आणि असाच प्रकार घडला महाराष्ट्रातल्या लोकांनी सावध व्हावं, याच्याविरुद्ध काहीतरी बोलावं कोणीतरी. इलेक्शन कमिशनकडनं आम्ही एक्सप्लेनेशन मागतोय की तुम्ही याच्याबाबत आम्हाला खुलासा करावा.